टायटल आहे पिछड़ा पावे 100 में 60 ही घोषणा लोहियांनी उत्तर भारतात दिली। ही सामाजिक घोषणा होती, परंतु या सामाजिक घोषणेने उत्तर भारतातल्या ओबीसींमध्ये प्रचंड राजकीय जागृती आली आणि उत्तर भारतातले ओबीसी हे सत्ताधारी झाले। उत्तर भारताकडून दक्षिणेकडे जसं जसं आपण येत जातो, महाराष्ट्रापर्यंत ही जागृती मंडल आयोगापर्यंत जवळपास नव्हती आणि मंडलच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी 2 नावं प्रामुख्याने चमकली, त्याच्यातलं एक जनार्दन पाटील आणि दुसरे प्राध्यापक श्रावण देवरे। मंडल आयोगाच्या काळापासून महाराष्ट्रामध्ये सतत ओबीसीच्या प्रश्नावर संघर्ष करणारे, लढा देणारे प्राध्यापक श्रावण देवरे हे सामाजिक चळवळीचा एक अविभाज्य भाग राहिले। परंतु महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये मराठा समाज हा ओबीसींच्या आरक्षणामधून आम्हाला आरक्षण द्या या भूमिकेवर जेव्हा आला, तेव्हा प्राध्यापक श्रावण देवरे यांनी सामाजिकतेकडून राजकीय पक्षाकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यांनी असं जाहीरपणे म्हटलं की ओबीसींनी आता राजकीय सत्तेत आल्याशिवाय गत्यंतर नाही, त्याला अन्य कोणताही पर्याय नाही। आणि म्हणून त्यांनी ओबीसी राजकीय आघाडी या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्यांनी आता आपलं काम सुरू केलं। लोकसभेमध्ये अनेक उमेदवार, ओबीसी उमेदवार ते निवडणुकीमध्ये उभे करत आहेत आणि त्याच अनुषंगानं आज आपण प्राध्यापक श्रावण देवरे यांच्याशी बोलूया। सर, त्रिवेज मीडियामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सर, सामाजिक चळवळ करत असताना, ओबीसींना जागृत करत असताना तुम्ही अगदी आक्रमकपणे, जी आक्रमकता तुमची सामाजिक चळवळीमध्ये दिसत होती, ती तुम्ही ओबीसींचं राजकीयकरण करण्यासाठी आता ती आक्रमकता दिसते आहे। तर ही आक्रमकता राजकीय पद्धतीने अशी का व्यक्त होते, नेमकं काय कारण? आपण एक मुद्दा अत्यंत बरोबर मांडला चंद्रकांतजी। उत्तरेमध्ये ओबीसी सत्तेवर येत असताना दक्षिणेमध्येही ओबीसींचे पक्ष स्थापन होऊन तिथे ओबीसींच्या पक्षांची सत्ता येत असताना 1970च्या काळामध्ये महाराष्ट्रात मात्र ओबीसी हा जागृत नव्हता आणि तो पूर्णपणे गांधीवाद किंवा मनुवाद यांच्या नादी लागलेला होता। 1970 नंतर ओबीसींमध्ये जागृती काही प्रमाणात सुरू झाली। त्यावेळेस महाराष्ट्रात ॲडव्होकेट जनार्दन पाटील हे काम करत होते आणि त्यांनी पूर्ण आयुष्य या ओबीसी चळवळीसाठी वाहून घेतलेलं होतं। आजीवन ते ब्रह्मचारी राहिलेत जनार्दन पाटील। त्या काळामध्ये जनार्दन पाटलांशी माझी ओळख झाली आणि मी सुद्धा या ओबीसी चळवळीमध्ये आलो। ते अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष या पद्धतीने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर दौरे केले आणि ओबीसी चळवळ मोठी केली। सामाजिक स्तरावर महाराष्ट्रामध्ये ओबीसी चळवळ उभं करण्याचं काम मी जनार्दन पाटलांच्या सोबत केलं। ओबीसींची जनजागृती करण्यासाठी मोर्चे घेणं, मेळावे काढणं, धरणे आंदोलन, उपोषणे, त्यासोबत लेख लिहिणे, पुस्तकं लिहिणे, अशा सर्व प्रकारची कामं मी केली। त्यानंतर ही जागृती विद्यार्थ्यांमध्ये व्हावी म्हणून मी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना संघटित करून त्यांचेही मी मोर्चे काढलेत, आंदोलनं केलीत। त्यानंतर ही ओबीसी चळवळ शासकीय स्तरावर कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये जावी म्हणून माननीय प्रदीप ढोबळे यांच्यासोबत ओबीसी कर्मचारी अधिकाऱ्यांची संघटना ओबीसी सेवा संघ आम्ही सुरू केली आणि महाराष्ट्रभर ते काम आम्ही नेलं। हे सर्व काम करत असताना मला एक खात्री झाली की केवळ आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनं करून, जनजागृती करून काम भागणार नाही। आपला ओबीसींचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सांस्कृतिक जागृतीचा पण आहे, कारण मोठ्या प्रमाणात ओबीसी हा मनुवाद्यांचा गुलाम असल्यामुळे जोपर्यंत त्यांचं सांस्कृतिक आंदोलन आपण उभं करत नाही तोपर्यंत ओबीसी हा मनुवादातून मुक्त होणार नाही, याची मला जाणीव झाली। आणि म्हणून मी ओबीसी साहित्य संमेलनं घेऊन ओबीसींचं स्वतंत्र सांस्कृतिक असं एक अस्तित्व निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला। हे सर्व करत असताना मराठा समाजाकडून खूप जोरात मागणी सुरू झाली की आम्हालाही आरक्षण पाहिजे। सुरुवातीला त्यांचं म्हणणं होतं की फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे। याचं कारण असं होतं की 1994-95ला ओबीसींना राजकीय आरक्षण मिळायला लागलं आणि तेव्हापासून गावाकडे सरपंच म्हणून
तेली, नावी, धोबी, माळी असे ओबीसी पुरुष आणि स्त्रिया सरपंच व्हायला लागले, जिल्हा परिषदचे अध्यक्ष व्हायला लागलेत, तालुका पंचायतचे अध्यक्ष व्हायला लागलेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांची सत्ता त्यांच्या हातून निसटायला लागली. त्यावेळेस मराठ्यांच्या लक्षात आलं की आता आपणही आरक्षण मागितलं पाहिजे. आपण आरक्षण मागितलं तरच आपली सत्ता टिकेल, अन्यथा ती पूर्णपणे ओबीसींच्या ताब्यात जाईल अशी भीती त्यांना वाटली. म्हणून त्यांनी आरक्षणाची मागणी सुरू केली. पण त्यांनी फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे एवढंच म्हटल्यामुळे दलितांनी आणि ओबीसींनी त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये सपोर्ट केला. नंतर त्यांची भाषा बदलत गेली. नंतर ते म्हणायला लागले की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. अशा पद्धतीने मराठा आरक्षण ओबीसींच्या विरोधात आक्रमक होत असताना त्याच्याही विरोधात आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करावं लागलं. म्हणजे जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावर आम्ही आंदोलन करत असताना आम्हाला ते जातनिहाय जनगणना आंदोलन सोडून द्यावं लागलं आणि नाईलाज असतो आम्हाला मराठा आरक्षणच्या विरोधामध्ये ओबीसींचं आंदोलन सुरू करावं लागलं. म्हणजे माझ्या मनामध्ये एक व्यक्तिशाही एक प्रश्न नेहमी येतोच. मानवेंद्रनाथ राय असतील, भाऊ पाध्ये असतील, हे वर्गीय चळवळीत काम करणारे नंतर काही अंशी ते हिंदुत्ववादाकडे वळले. तुमचा उदय जो वैचारिक आहे, जात वर्ग सिरीदास्याचा अंताचा आहे, एक बरोबर. वर्गीय चळवळीतून तुम्ही पुढे आला. बरोबर. पण तुम्ही पुढे आता म्हणजे ओबीसी ही जाती अंतापेक्षा जातीचं संघटन करून त्या जातीच्या संघटना अंतर्गत मग एक राजकीय सत्ता घेणं या प्रक्रियेकडे आला. तर हा तुमचा स्वतःशीच असा काही वैचारिक विरोधाभास निर्माण झाला का? नेमकं काय? तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे की हा वैचारिक विरोधाभास आहेच. परंतु आमचे गुरु कॉम्रेड शरद पाटील नेहमी म्हणायचे की जे व्यवहारात तडजोड करत नाहीत ते तत्वात तडजोड करतात. त्यांचा असं म्हणायचा उद्देश असायचा की व्यवहारात कुठेतरी डावपेचांमध्ये तुम्ही तडजोड करू शकता. जर तुम्ही तशा पद्धतीने जर तडजोडी केल्यात मर्यादित स्वरूपात तर तुम्हाला तत्वात तडजोड करण्याची गरज भासत नाही. तर मी कॉम्रेड शरद पाटलांचा शिष्य असल्यामुळे माझं तत्व एक आहे, म्हणजे जे कॉम्रेड शरद पाटलांनी आम्हाला शिकवलं ते हे आहे की वर्गांताच्या संघटना उभारूनच जातीअंत होऊ शकतो, जातीच्या संघटना उभारून जातीअंत होऊ शकत नाही, हे तत्व आहे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जेव्हा आम्ही बघतो की वर्गीय संघटना सगळ्या नष्ट व्हायला लागलेल्या आहेत. अगदी जे वर्गवादी होते, शुद्ध वर्गवादी कम्युनिस्ट, त्यांच्याही वर्गीय संघटना फारशा कुठं अस्तित्वात दिसत नाहीत. ज्या बी काही वर्गीय संघटना दिसत आहेत त्या मनुवाद्यांच्या नेतृत्वाखाली आहेत किंवा क्षत्रिय जमीनदार वतनदार जातींच्या नेतृत्वाखाली आहेत आणि एक प्रकारे ते त्यांचं संघटन जरी वर्गीय असलं तरी त्यांचं व्यवहार जो आहे तो संपूर्णपणे जातीवादी आहे. आता अशा परिस्थितीमध्ये व्यवहार म्हणून आपल्याला काही तडजोडी नाईलाजास्तव कराव्या लागतात. त्याचं कारण असं की वर्गीय संघटनांचं उभं करणं आणि त्यांना जातीअंताकडे नेणं हे आता तरी शक्य वाटत नसल्यामुळे आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये तडजोड करून जातीअंताकडे जाणं आवश्यक आहे. आणि आमच्यासमोर उदाहरणं होती की तामिळनाडूमध्ये स्वामी पेरियार, करुणानिधी, अण्णादुरई यांनी जातीचे प्रश्न हाती घेऊन आणि सांस्कृतिक प्रश्न हाती घेऊन त्यांनी पक्ष स्थापन केले. त्या पक्षांची तिथं सत्ता यायला लागली. त्याचप्रमाणे बिहारमध्ये जरी समाजवादी चळवळ असेल तरीसुद्धा तिथे कर्पूरी ठाकूर, लालू प्रसाद किंवा मुलायम सिंग, शहीद जगदेव प्रसाद बाबू असे अनेक नेते ओबीसी म्हणून पुढे आलेत आणि त्यांनी पिछडा पावे सौमे साठ अशा घोषणा देऊन त्यांनी जातीअंताचं राजकारण उभं करण्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि त्यांना तिथं सत्ता प्राप्त झाली. हे दोन उदाहरणं बघितल्यानंतर मग मी ठरवलं की आपण कुठेतरी व्यवहारामध्ये तडजोड करून महाराष्ट्रात सुद्धा ओबीसींचं राजकारण उभं करण्याच्या दृष्टीने आपण ओबीसी संघटन करून हे काम सुरू करूया. म्हणून ते काम मी सुरू केलं आणि 2014 नंतर मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. भाजपचं सरकार आल्यानंतर केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीसचं सरकार आल्यानंतर फडणवीस सरकारने मराठा आंदोलन पेटवायला सुरुवात केली. प्रशासनाच्या सर्व साधनांचा वापर करून 2014 नंतर मोठमोठे लाखांचे मोर्चे निघायला लागलेत, त्यांच्या सभा व्हायला लागल्यात आणि मराठा समाजाला ओबीसीच्या विरोधात आक्रमक करण्यामध्ये फडणवीसांना यश आलं. त्यावेळेस मग आम्ही विचार केला की आपल्याला हे जर रोखायचं असेल तर आपल्यालाही ओबीसींची राजकीय ताकद उभी केली पाहिजे. म्हणून आम्ही
सामाजिक कडून आम्ही राजकीयकडे वळलो. मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ही क्रिया आहे आणि या क्रियेला एक प्रतिक्रिया म्हणून ओबीसीचं एक आंदोलन उभं राहिलं. म्हणजे ते मराठा आरक्षण जे मागता आहेत ते थोपवून ओबीसी मधलं. पण याला राजकीय उत्तर म्हणून आपण सत्तेत येणं हे गरजेचं आहे असं तुम्ही म्हटलं. आणि आज आपण पाहिलं की तुम्ही एक ओबीसी राजकीय आघाडीची निर्मिती केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 3-4 तरी अशा ओबीसी राजकीय फ्रंट उभ्या राहताना दिसतात. तर ही राजकीय जागृती म्हणायची की एक वेगळा व्यवहारवाद काही दिसतो आहे, नेमकं काय आहे या एवढ्या संघटना उभं राहण्यामागे? मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडला की आमचं ओबीसी आंदोलन म्हणजे क्रियेला प्रतिक्रिया आहे का, तर मी स्पष्टपणे सांगेल की आमचं आंदोलन क्रियेला प्रतिक्रिया नाही आहे. याचं कारण असं की ओबीसी चळवळीची क्रिया चालू असताना ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा परिणाम मराठ्यांच्या सत्ता कारणावर होऊ लागला. मराठ्यांच्या हातून ग्रामपंचायतची सत्ता, जिल्हा परिषदेची सत्ता त्यांच्या हातून निष्ठाला लागल्यामुळे मग मराठ्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि मग त्यांचं प्रतिक्रियात्मक आंदोलन सुरू झालं. तर मूळ क्रिया आमची ओबीसींची आहे आणि आमच्या ओबीसी चळवळीच्या आंदोलनाला प्रतिक्रिया देण्यासाठी मराठ्यांनी मराठा आरक्षणचं आंदोलन सुरू केलेलं आहे. तर ही जी काही जागृती झाली 2014 नंतर जसजसं मराठा आंदोलन, आरक्षणाचं आंदोलन आक्रमक होत गेलं आणि शेवटी ते जरंगेपर्यंत येऊन थांबलेलं दिसतं आहे. तर या सगळ्याच्या पाठीमागे RSS BJPचा सगळ्यात मोठा हात तर आहेच, पण त्यांना सपोर्टिंग म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे पक्षही त्याला मदत करत आहेत. याचं कारण असं की त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असं आहे की मराठा समाज हा जागृत आहे आणि याला जर आपण विरोध केला तर आपल्या वोट बँकेवर आपला परिणाम होईल. ओबीसी हा जागृत नाही, तो झोपलेला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात आपण काही बोललो किंवा त्याच्या विरोधात आपण काही केलं तर ओबीसी काही आपल्याला धक्का पोहोचू शकत नाही, पण मराठा धक्का पोहोचू शकतो, असं या सगळ्या राजकीय पक्षांच्या मनामध्ये पक्का आहे. परंतु त्यांचा हा आत्मविश्वास आम्ही तोडणार आहोत हे निश्चित. बिलकुल. पण मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन उभं राहतं ते प्रस्थापित सत्ताधारी मराठांच्या विरोधात आम्ही उभे आहोत असं ते सांगतात आणि आम्ही गरीब मराठांचं प्रतिनिधित्व करतो. मग एका बाजूला वर्गीयदृष्ट्या गरीब मराठा आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक आणि वर्गीयदृष्ट्याही गरीब असलेला ओबीसी. तर हे समीकरण म्हणजे एका शक्तीमध्ये रूपांतरित होण्याचा काही आता किंवा भविष्यात काही प्रयत्न होणार आहे का किंवा त्या दिशेने काही वाटचाल होणार आहे? जरांगेच्या मराठा आरक्षणाचं हे जे विश्लेषण आहे हे अत्यंत सुमार विश्लेषण आहे आणि याची सुरुवात बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे की गरीब मराठ्यांना. आता तुम्ही जर खरोखर जर आंबेडकरवादी असाल तर आरक्षण हे गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही असं बाबासाहेब आंबेडकरही म्हणतात आणि नंतरचेही सर्व विद्वान म्हणतात. मग तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या या तत्वाला छेद देऊन आरक्षणामध्ये पुन्हा श्रीमंत आणि गरीब का आणतायत? तर जरांगेच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं गरीब श्रीमंत असं विश्लेषण होऊ शकत नाही, कारण तो गरिबी हटवण्याचा कार्यक्रमच नाही. मुळात त्यांना जर मराठा समाजातली गरिबी हटवायची असेल तर रोजगार हमीचे कार्यक्रम वाढवा, रस्ते बांधणीचे कामं काढा किंवा त्यांच्यासाठी आणखी इतर काही विविध योजना आहेत गरिबी हटवण्याच्या, त्या योजना सुरू करा. त्यांना फुकट धान्य वाटप करा, 5 किलोच्या ऐवजी 10 किलो द्या. तर हे सगळे गरिबी हटवायचे कार्यक्रम शासनामार्फत घेतले जात आहेत, तर त्यांच्यासाठी आणखी वेगळे काहीतरी घ्या. परंतु तुमची गरिबी हटवण्यासाठी तुम्हाला आरक्षण दिलं पाहिजे हे मुळातच फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या विरोधात आहे आणि तत्वाच्याही विरोधात आहे, घटनेच्याही विरोधात आहे. कारण संविधानही स्पष्टपणे म्हणतं की आरक्षण हे आर्थिक आधारावर दिलं जाऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या बाबतीत हे इतकं वास्तव आहे की कुठलीही ओबीसी जात ही सत्ताधारी म्हणता येत नाही किंवा सत्तेत त्या जातीचा समावेश असं नाही. परंतु तरीही तुम्ही बऱ्याच वेळा रोहिणी आयोगाचं समर्थन केलं आहे ओबीसींमधलं अबकड करण्याचं. जर ओबीसी अद्यापही राजकीय सत्तेपासून वंचित आहे तर कुठल्याही जातीला तो फायदा मिळालेला नसताना या वर्गीकरणाला तुम्ही नेमकी मग मान्यता नेमकी कशी देतात आणि का देतात? मुद्दा बरोबर आहे की ओबीसी मधली कुठलीही जात सत्तेवर नाही किंवा ती खूप अतिश्रीमंत झालेली असंही नाही किंवा त्यांच्यात खूप मोठमोठे कारखानदार, जमीनदार आहेत असंही नाही. परंतु
जाती व्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे की जिथे वरच्या पायरीवरची जात ही खालच्या पायरीवरच्या जातीला कमी लेखते आणि कुठल्याही शासकीय योजना असतील त्या योजनांमध्ये वरच्या पायरीवरची जात जास्त लाभ घेते आणि त्या प्रमाणात खालच्या पायरीवरची जात ही अनेक लाभांपासून वंचित राहते. हा इतिहास आहे, जाती व्यवस्थेचा हा इतिहास आहे. त्यामुळे मंडल आयोग लागू झाल्यानंतर जे सर्वेक्षण रोहिणी आयोगाने केलं ते बरोबर केलं. त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की काही विशिष्ट मुठभर जाती ओबीसीमधल्या ज्या बळकट आहेत त्यांनी आरक्षणाचा सर्वात जास्त लाभ घेतलेला आहे आणि ज्या दुर्बळ जाती आहेत, मायक्रो लेव्हलवरच्या ज्या जाती आहेत, न्हावी, धोबी, सुतार, शिंपी या ज्या काही जाती आहेत मायक्रो लेव्हलवरच्या 12 बलुतेदार जाती, यांना त्यांच्या मनाने फार कमी लाभ मिळालेला आहे. आणि आपण समतेची मागणी करत असतो, लोकशाहीमध्ये आपण आहोत, तर आपण सर्वांचा विचार केला पाहिजे या उद्देशाने रोहिणी आयोग पुढे आलेला आहे. आणि त्याला फारसा कोणाचा विरोध असण्याचा संबंधच नाही. याचं कारण असं की रोहिणी आयोगामुळे आपल्याच लहान भावंडांना त्याचा फायदा मिळणार आहे, त्यामुळे त्याला विरोध करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. ओबीसी राजकीय आघाडी लोकसभेमध्ये आता उमेदवार देणार आहे. उमेदवार देताना ओबीसी राजकीय आघाडी काही क्रायटेरिया लावणार आहे की नेमकं ओबीसी उमेदवार कुठल्याही समूहातून किंवा कोणीही आला तर त्याला तिकीट द्यायचं असं काही ठरलंय की नेमकं काय? नाही, अजिबात नाही. आमच्या जाहीरनामाच आम्ही प्रकाशित करताना या गोष्टी स्पष्ट करतो. पत्रकार परिषदांमध्ये पण आम्ही हा मुद्दा स्पष्ट करत असतो की सरसकट कोणालाही उमेदवारी मिळणार नाही. आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पहिलाच मुद्दा असा आहे की आमचा कुणीही आमदार निवडून आला किंवा खासदार निवडून आला तर तो लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच आठवड्यात किंवा विधानसभेत जर निवडून गेला एखादा आमदार तर विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच आठवड्यात तो एक विधेयक सादर करणार आहे. आणि ते विधेयक म्हणजे खोटी कुणबी प्रमाणपत्र जी अलीकडे मोठ्या प्रमाणात दिली गेली आहेत मराठ्यांना, ती सर्व रद्द करण्याचा कायदा करण्यासाठी आमचा आमदार किंवा खासदार विधेयक मांडणार आहे. तर स्पष्ट आहे की ज्याला आम्ही तिकीट देऊ त्याच्याकडनं आम्ही हे वदवून घेऊ की तुला ह्या गोष्टी कराव्या लागतील तर तुला आम्ही तिकीट देणार आणि तुला निवडून आणणार. म्हणून मग आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता जो असेल त्याला आम्ही तिकीट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण श्रीमंत माणसाला जर तिकीट दिलं आणि तो निवडून आला तर तो म्हणतो मी माझ्या पैशाच्या जोरावर निवडून आलो, तुमचा ओबीसींचा काय संबंध. अशा पद्धतीने जे खोके घेऊन विकले जाणारे संभाव्य उमेदवार जर असतील तर त्यांना आम्ही तिकीट देणार नाही. हे अगदी स्पष्टपणे आहे. म्हणजे देशाचे पंतप्रधानच ओबीसी असताना असा कायदा करायला नेमकी काही अडचण आहे का? तुम्ही ज्याला देशाचा प्रधानमंत्री म्हणतात आणि तो ओबीसी आहे असंही तुम्ही म्हणतात, परंतु लोकशाहीमध्ये एखाद्या जातीचा माणूस निवडून येऊ शकतो. एवढंच नाही तर तो मोठमोठ्या पदांवर जाऊ शकतो, मुख्यमंत्रीपासून तर प्रधानमंत्रीपासून तर राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकतो. परंतु हा निवडून गेलेला माणूस हा कोणत्या विचारांचं प्रतिनिधित्व करतो हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. जातीचं प्रतिनिधित्व करतो ही गोष्ट बरोबर आहे, पण जातीचं प्रतिनिधित्व करत असताना तो कोणत्या विचारांचं प्रतिनिधित्व करतो हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. कारण निवडून गेल्यानंतर तो कोणती कामं करणार आहे, कोणाच्या हितासाठी तो काम करणार आहे, तर त्याचे जे विचार असतील त्याप्रमाणे तो काम करतो. आता भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर जर मोदी निवडून आले असतील आणि प्रधानमंत्री जर झाले असतील तर स्पष्ट आहे की भाजपची जी विचारसरणी आहे ती मनुवादी आहे, भांडवलशाहीवादी आहे, जमीनदारशाहीवादी आहे. त्यामुळे मोदींनी आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे ते भांडवलदारांसाठी केलेलं आहे, जमीनदारांसाठी केलेलं आहे, श्रीमंतांसाठी काम केलेलं आहे आणि शोषित वंचित जे घटक आहेत त्यांच्या विरोधात काम केलेलं आहे. हे अगदी आता आपण स्पष्टपणे 10 वर्षाच्या त्यांच्या सत्तेच्या काळातील अनुभवावरून आपण सांगू शकतो. बिलकुल. ओबीसी राजकीय आघाडी गेल्या काही वर्ष 2 वर्षापासून आता काम करते फील्डमध्ये. यावेळी ओबीसींचं आकर्षण या राजकीय फ्रंटकडे आहे का, नेमकं काय आपल्याला जाणवतं? मधल्या काळामध्ये जी ओबीसीमध्ये जागृती झाली मराठा आरक्षणाच्या विरोधात ती अगदी गाव पातळीवर जागृती झालेली आहे. अगदी गाव पातळीवर लोकांच्या सभा झाल्यात, अगदी तालुका पातळीवर मोर्चे झालेत
10-10, 15-15 लाखांच्या सभा भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली झाल्यात. तर ही संपूर्ण जागृती पाहता, ही जागृती जर आपल्याला मतांमध्ये परावर्तित करून ओबीसींच्या हितासाठी जर वापरायची असेल तर ओबीसी राजकीय पक्ष स्थापन होणे गरजेचं आहे. हे मला 2018 साली मला स्पष्ट झालेलं होतं. तर 2018 साली माझ्यासोबत जे काही नेते काम करत होते त्या सगळ्या नेत्यांना मी 2018 सालीच सांगितलं की आपण राजकीय पक्ष काढू आणि 2019च्या निवडणुका आपण लढवू. पण त्यावेळचे माझे जे साथीदार होते हे मला अंधारात ठेवून हे सगळे साथीदार शिवसेनेमध्ये गेलेत आणि 2019च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचा प्रचार केला. आता त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळालं हे मला माहीत नाही, कारण मला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आलेलं होतं. म्हणून मग मी त्यावेळेस खूप निराश झालो आणि नंतर मग माझ्या डोक्यात विचार आला की ओबीसींचं राजकीयकरण करण्याच्या दृष्टीने आणि ओबीसींचा पक्ष काढून ओबीसींची सत्ता स्थापन करण्यासाठी हे काम यांनी करावं त्यांनी करावं याच्यापेक्षा हे काम श्रावण देवरेनेच का करू नये असं म्हणून मी निर्णय घेतला आणि 3 वर्षापासून मी ओबीसी राजकीय आघाडीचं काम महाराष्ट्रात सुरू केलं. म्हणजे मी आयुष्यातली 40-45 वर्ष सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात काम केलं. परंतु आत्ता गरज आहे ती राजकीय क्षेत्रात काम करण्याची. कारण ओबीसी हा राजकीय क्षेत्रात स्वतंत्रपणे स्वतःचं अस्तित्व घेऊन येत नाही. तो कोणाचा तरी गुलाम असतो. तो अशा पक्षांमध्ये काम करतो ओबीसी की ज्या पक्षाचा मालक एकतर मराठा आहे किंवा मग ब्राह्मण आहे. तर ब्राह्मण मालक आणि मराठा मालक असलेल्या पक्षांमध्ये काम करणारे ओबीसी हे ओबीसींच्या हितासाठी काम करू शकत नाही. हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. आणि म्हणून ओबीसींचा स्वतंत्र राजकीय पक्ष उभा करून ओबीसींचं राजकारण आपण केलं पाहिजे. आणि हा जागृत झालेला जो ओबीसी आहे याला पुन्हा भाजपकडे पाठवणं, याला पुन्हा काँग्रेसकडे पाठवणं हे चुकीचं आहे. हा जागृत झालेला ओबीसी हा ओबीसी पक्षालाच मतदान करेल आणि ओबीसींचं राजकारण उभं करण्यासाठी तो मदत करेल याची मला खात्री आहे. कुठल्याही राजकीय पक्षामध्ये मॅनिफेस्टोला खूप महत्त्व असतं, म्हणजे जाहीरनाम्याला. आणि राजकीय पक्षांकडे 2 प्रकारची उद्दिष्ट असतात. म्हणजे कदाचित 3 असतील, परंतु आपण ढोबळमानाने शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्ममध्ये ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठीचा कायदा बनवणं मला वाटतं हा शॉर्ट टर्म उद्दिष्ट असेल. पण हे उद्दिष्ट आज ना उद्या कधी साध्य होईल. यानंतर तुमच्या मॅनिफेस्टोचा मग प्रधान मुद्दा नेमका मग काय असेल? आता सध्या पायाखालचा अत्यंत निकडीचा मुद्दा आणि जवळचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे ओबीसींचं आरक्षण वाचवणे. आणि जरी आपण संविधान बचावच्या घोषणा देत असलो तरी संविधान बचाव म्हणजे नेमकं कोणाचा बचाव? जर आपण फुले शाहू आंबेडकरवादी विचारसरणीचे असू तर संविधान बचाव म्हणजे संविधानाने दिलेलं आरक्षण वाचवणे हा पहिला मुद्दा आहे. त्यामुळे मी जेव्हा ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या गोष्टी करतो तेव्हा मी प्रत्यक्षपणे संविधान बचावचाच मी प्रयत्न करत असतो. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवणे हा आमचा सगळ्यात प्रायोरिटीचा प्रश्न आहे. आणि ओबीसी आरक्षण वाचलं तरच दलितांचं आरक्षण वाचेल आणि दलितांचं आरक्षण वाचलं तर आदिवासींचं आरक्षण वाचेल. हा क्रम तुम्ही नीट लक्षात घ्या. कारण एकदा ओबीसीचं आरक्षण नष्ट झालं की मग सगळे सोयरे हा शब्द आणि डिलिस्टिंग हा दुसरा शब्द, या 2 शब्दांना जर शासकीय मान्यता जर मिळाली तर सगळे सोयरेमुळे आणि डिलिस्टिंगमुळे आदिवासी आरक्षण आणि दलित आरक्षण एका मिनिटात खतम होईल. तर ओबीसी आरक्षण वाचवायचं आणि त्याच्या माध्यमातून मग दलितांचंही आरक्षण वाचवायचं, आदिवासींचंही आरक्षण वाचवायचं हा आमचा ओबीसी राजकीय आघाडीचा मुख्य अजेंडा आहे. आणि त्यानंतर मग त्याच्यासोबत आम्ही जातनिहाय जनगणनेचा कायदा करणार आहोत. म्हणजे देशामध्ये दर 10 वर्षांनी जी जनगणना होते तिच्यामध्ये जातींची सुद्धा जनगणना झाली पाहिजे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक असे सगळे मुद्दे घेऊन जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. हा आमचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही विधेयक मांडू लोकसभेत सुद्धा आणि विधानसभेत सुद्धा. एकदा का कायदा झाला जातनिहाय जनगणनेचा तर न सांगता दर 10 वर्षांनी आपोआप जातनिहाय जनगणना होईल कायदा झाल्यामुळे. तर तो कायदा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आता लोकसभेला उमेदवार देत आहेत, किती उमेदवार देणार आहेत आणि उमेदवार देताना तुमचा नेमका क्रायटेरिया काय असणार आहे? आम्ही लोकसभेच्या 48च्या 48 जागांवर उमेदवार देणार आहोत. आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की तुमचा पक्ष ओबीसी राजकीय आघाडी आहे आणि मग राखीव जागांवर तुम्ही कसे उमेदवार उभे करणार?
तर आम्ही हे ठरवलेलं आहे की ज्या राखीव जागा आहेत दलितांसाठी आणि आदिवासींसाठी तिथं आम्ही दलित उमेदवार आणि आदिवासी उमेदवार देणार आहोत. याचं कारण असं की मतदारसंघ जरी दलितांसाठी राखीव असेल तरी त्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त वोटिंग करणारा मतदार हा ओबीसी आहे आणि हा आमचा ओबीसी त्या दलित उमेदवाराला मतदान करेल जो दलित उमेदवार ओबीसी राजकीय आघाडीतर्फे उभा असेल. त्याचप्रमाणे आदिवासी उमेदवार आम्ही उभे करणार आहोत. त्यामुळे आपण जे फुले शाहू आंबेडकरवादी नेहमी भाषा करतो की SC ST OBC मुस्लिम मायनॉरिटीज एकत्र आले पाहिजे, 85% एकत्र आले पाहिजे, ही सामाजिक घोषणा आहे. पण या सामाजिक घोषणेला प्रत्यक्ष राजकीय क्षेत्रामध्ये आणण्याचं काम आता आम्ही करणार आहोत. म्हणजे ओबीसी राजकीय आघाडीच्या तिकिटावर दलित उमेदवार उभा करणं, ओबीसी राजकीय आघाडीच्या तिकिटावर आम्ही आदिवासी उमेदवार उभा करणं, मुस्लिम उमेदवार उभा करणं, याचा अर्थ आम्ही 85% एकजुटीची भाषा करतो आहोत आणि ती प्रत्यक्षात राजकारणामध्ये आम्ही उतरवतो आहे. आतापर्यंत म्हणजे प्रत्येक पक्ष त्याच्या रणनीतीला एक सोशल इंजिनिअरिंग म्हणतो. म्हणजे जो पक्ष असेल त्या पक्षातला एक उमेदवार घ्यायचा, त्या पक्षाचं बेस मास जे वोटिंग आहे ते वोटिंग आणि परत तिथे एखादा दुसऱ्या जातीचा उमेदवार देणं आणि मग असं दोन्ही मिळून ते वोटिंग घेणं, त्याला सोशल इंजिनिअरिंग अलीकडच्या काळात म्हटलं जातं. ओबीसी समाज समूह हा लोकसंख्येमध्ये निश्चितपणे जास्त आहे, परंतु हे पाहत असतानाही ओबीसी मधली एखादी कास्ट कुठल्या भागात जास्त आहे तर त्या भागातील त्या जातीला ती उमेदवारी देणार आहात की सर्वंकष ओबीसी तो आपला क्रायटेरिया पूर्ण करतो म्हणून त्याला देणार आहात? नेमका काय निकष? हे तत्व आम्ही पाळणार आहोत की सोशल इंजिनिअरिंग करणे म्हणजे जातींची गोळाबेरीज करणे हा जो प्रकार काही पक्षांनी सुरू केला होता तो फेल गेलेला आहे. आणि अशा प्रकारचं जातींचं सोशल इंजिनिअरिंग करून कुठलंही यश हे जास्त दिवस टिकत नसतं. कारण शेवटी तुम्ही जातीला प्राधान्य देतात आणि मग जातीला प्राधान्य दिलं की मग जातीमध्ये विवाद होतात आणि ते सोशल इंजिनिअरिंग कोणत्याही क्षणी कोसळतं आणि पक्षही कोसळतो. त्यामुळे आम्ही सोशल इंजिनिअरिंग करताना मुळात म्हणजे आम्ही जातीचा विचार करणार नाही आहोत. लक्षात घ्या, कुठलीही निवडणूक ही जातीच्या संख्येवरून लढण्यापेक्षा ती विचारांवर लढली जाते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे म्हणजे जरी बाहेर किती सांगितलं गेलं की या मतदारसंघात ही जात संख्येने मोठी आहे आणि म्हणून या जातीचा उमेदवार द्या, हे प्रस्थापित पक्ष कधीच करत नाही. आता तुम्हाला सांगतो, म्हाडामध्ये परभणीमध्ये सगळ्यात जास्त धनगर समाज आहे, सगळ्यात जास्त धनगर समाज आहे, परंतु तिथं धनगर उमेदवार कधीच दिला जात नाही प्रस्थापित पक्षांकडून. आता अनेक मतदारसंघामध्ये माळी संख्या मोठी आहे, तिथं माळी उमेदवार कधीच दिला जात नाही. त्यामुळे विचारांवर निवडणुका लढवल्या जातात. भाजप जो आहे तो हिंदुत्ववादी विचारांवर निवडणुका लढवतो आणि म्हणून सगळे हिंदू म्हणून त्यांना मतदान करतात, कोणता उमेदवार कोणत्या जातीचा आहे म्हणून नाही करत. त्याचप्रमाणे काँग्रेसने सुद्धा गांधीवाद वगैरे वगैरे असे वेगवेगळे विचारसरणीच्या आधारे त्यांनी निवडणूक जिंकण्याचा 75 वर्षात प्रयत्न केला. तर आम्ही सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या आधारावर या निवडणुका आम्ही लढवणार आहोत. सोशल इंजिनिअरिंग हा मुद्दा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. लोकशाही निवडणुका एवढ्या महागड्या करून टाकलेल्या आहेत की ओबीसी समुदाय निवडणुकीला उभं राहताना तो प्रधानपणे त्याच्या तो डोक्यात विचार असणार की पैसा नाही तर आपण निवडणूक कशी लढवायची. तर यावर तुम्ही नेमका काय तोडगा काढणार आहात? प्रस्थापित पक्षांनी आपलं स्वतःचं एक निवडणूक मॉडेल बनवलं आहे आणि ते निवडणूक मॉडेल त्यांच्या फायद्याचं आहे म्हणून त्यांनी बनवलं आहे. या प्रस्थापित पक्षांच्या निवडणूक मॉडेलमध्ये पहिला प्रश्न हा विचारला जातो की तू निवडणूक लढवणार असेल तर तुझ्याकडे 5 कोटी आहेत का, 10 कोटी आहेत का, हा पहिला प्रश्न विचारला जातो. नंतर तुझ्याकडे साखर कारखाना आहे का, तुझ्याकडे बँका आहेत का, तुझ्याकडे पतपिढी आहे का, तुझ्याकडे शिक्षण संस्था आहेत का, तुझ्याकडे गुंडांची फौज आहे का, वगैरे वगैरे. हे जे क्रायटेरिया लावला जातो प्रस्थापित पक्षाकडून उमेदवारी देताना, हे जे निवडणूक मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे, हे निवडणूक मॉडेल शोषित समाजासाठी चालणार नाही. म्हणून मग आम्ही आमचं ओबीसी राजकीय आघाडीतर्फे एक स्वतंत्र निवडणूक मॉडेल तयार केलेलं आहे आणि या निवडणूक मॉडेलमध्ये अत्यंत कॉमन मॅन सुद्धा निवडणूक लढवू शकतो. आमच्या निवडणूक मॉडेलचं नाव आम्ही असं दिलेलं आहे, आयुष्यभर सायकलवर फिरणारे कांशीराम साहेब. आमच्या निवडणूक मॉडेलचं नाव लक्षात घ्या. निवडणूक मॉडेलचं नाव आहे आयुष्यभर सायकलवर फिरणारे कांशीराम साहेब. सायकलचा पंक्चर काढणाऱ्या मुलाला खासदार बनवतात.
हे आमचं टायटल आहे. तर आणि हे आमचं निवडणूक मॉडेल आहे. त्यामुळे आम्ही आमच्या निवडणूक मॉडेलप्रमाणे निवडणूक लढवू आणि आमचे उमेदवार जिंकून आणू यात आम्हाला शंका वाटत नाही. प्राध्यापक श्रावण यांनी आपल्या सगळ्याच प्रश्नांना अगदी तत्वनिष्ठ, व्यवहारी आणि आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींची एक यथासांग उत्तरं दिलेली आहेत. आणि सामाजिक चळवळीकडून ते खुल्यापणाने आता राजकीय चळवळीकडे, राजकीय पक्षाकडे ते वळलेले आहेत. त्यामुळे आजची आपली मुलाखतही खुल्या मैदानात आपण घेतली आहे, निसर्गाच्या सानिध्यात घेतली. त्यांची एक व्यापकता राजकीय पक्षाकडची जी चाललेली ती या वातावरणातून एक द्योतक होते. आणि प्राध्यापक श्रावण यांनी त्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम व्यस्त असताना हे आपल्याला त्रिवेज मीडियाला जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.